नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. भाजी नेहमी बनवते तशी नाही, थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यामध्ये आधी जिरा मोहरी घातला, कांदा घातला, तमालपत्र घातला, सुकी मिरची घातली, मग आले लसूण जिरे टोमॅटो कांदा यांचं वाटण घातलं, कसुरी मेथी घातली, मग थोडीशी, मग घेतलं दही. त्यामध्ये आपण भाजीत जेवढं टाकायचं आहे तेवढं तिखट मीठ आणि हळद घातलं. छान ते मिक्स करून घेतलं. एकदा असं बनवून बघा रेसिपी, थोडी काहीतरी वेगळी. मी वरणामध्ये बनवते शेवग्याच्या शेंगा, मसाल्याचे करते. एकदा म्हटलं दह्यातलंही बनवून बघावं म्हणून मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून बघितली आणि खरंच भाजी खूप मस्त वाटली. एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं चण्याचं पीठ घातलं भाजीच्या कळीला थोडी थिकनेस यायसाठी. थोडे पाणी घातले, छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत आपला मसाला छान शिजलेला आहे. मग हे सर्व मिश्रण घातलं आणि दही असं मिक्स करून घातलं की फुटणार नाही. नुसतं दही जर आपण घातलं तर ते फुटू शकते, फुटण्याची भीती असते. असं मिक्स करून घातलं ना की दही फुटणार नाही. एकदा ट्राय करून बघा. छान मिसळून घेतलं आणि मग त्याला छान तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. थोडासा सांबार मसाला घातला. बघा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे. मग त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या, त्या परतून घेतल्या. मसाल्यामध्ये थोड्या शेंगा वाफू दिल्या. मग आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घातलं आणि मग छान शेंगा शिजू दिल्या. मस्त अशा आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा पटकनच शिजतात. कोथिंबीर घातली. मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची पण थोड्या वेगळ्या पद्धतीची भाजी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.